बुलढाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने मोठी संयुक्त मोहीम राबविली आहे। या धडक कारवाईत 2000हून अधिक वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस आणि आरटीओ विभागाने संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरातील विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात आली। यावेळी बदललेले सायलेन्सर, प्रेशर हॉर्न, प्रखर दिवे, फॅन्सी नंबर प्लेट तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली। मोहिमेदरम्यान 2000पेक्षा अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 13 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवले जात असल्याच्या घटनांचीही तपासणी करण्यात आली। भविष्यात अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांवर थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। वाहतूक सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। वाहतुकीचे नियम भंग करणारे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या इस्मांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम शहरामध्ये चालू आहे। मागील 1.5 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून 56 पेक्षा जास्त बुलेट्स या मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। यानंतर सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे।